साताऱ्याच्या छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरीमध्ये काल 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पार पडले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा हा पार पडला होता, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचं सूप वाजलं। मराठी साहित्य संमेलनातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्यामध्ये मराठी भाषा सक्तीची असून हिंदी सक्ती होणार नाही अशी ग्वाही दिली। मगाशी कोणीतरी सांगितलं हिंदी भाषेची सक्ती बिलकुल होणार नाही, हिंदी भाषेची सक्ती होणार नाही। मराठी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा या संदर्भात संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात, वाचाची देऊ झाला, वाचाची देऊ झाला, वाचा देवाची माऊली झाली। म्हणजेच भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ती आपल्या संस्कृतीचा आणि अस्तित्वाचा आत्मा आहे। काही शाळा पटसंख्या अभावी बंद कराव्या लागल्या असल्या तरी त्याला पर्यायी शाळा उपलब्ध करून देण्यात येत आहेत। या बाबतीत देखील मी स्वतः लक्ष घालीन आणि त्यामुळे जे आम्ही बोललेलो आहे ते आम्ही करतो। दिलेला शब्द पाळणारं आमचं महायुती सरकार आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी देखील उद्घाटन प्रसंगी जे काही आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलं आहे, मी देखील आज ज्या काही गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, ज्या बाबी आणि स्वागताध्यक्षाने देखील काही मागणी केली आहे, या सर्व बाबींचा महायुती सरकार पुरेपूर विचार करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।